शिस्तात बरोबर पाटील तेवढी दिसते बघा. युवा वर्गामध्ये गांजा पिण्याचं प्रमाण थोडंफार वाढल्याने माननीय पोलीस अधीक्षक आमचे महेंद्र पंडित सर यांनी 1 महिना विशेष मोहीम राबवून सर्व गांजा पिणारे आणि त्यांना सप्लाय करणारे यांच्यावर कडक मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने 5 तारखेला आम्ही हद्दीत शोधत असताना पिंटू शेलार नावाचा एक युवक गांजा ओढताना मिळून आला. त्याच्यानंतर त्याला इंट्रोगेट केलं की त्यानं गांजा कुठनं आणला आहे. तर त्यानं सांगितलं की कवाळे गल्लीत मातंग वसाहतीत 4थ्या गल्लीला किरण अवघडे नावाची व्यक्ती आहे, त्याच्याकडनं त्यानं गांजा घेतलेला आहे. त्याच्यावर आम्ही ट्रॅप लावला असता किरण अवघडे या व्यक्तीकडून आपल्याला 2.5 किलो गांजा काल मिळालेला आहे. त्याला अटक केलेली आहे आणि आम्ही आता त्याला चौकशीसाठी स्पॉटर घेऊन आलेलो आहे आणि यापुढेही जिल्ह्यात कडक ही मोहीम चालूच राहील. किरणच्या घरी शालेय विद्यार्थी 8वी 9वी 10वीची मुलं गोळ्या घ्यायला येतात अशी तक्रार अनेक नागरिकांनी यापूर्वीनुसार केली होती. असं काही अनेक आपल्या तशीच तक्रार अजून पोलीस स्टेशनला आलेली नाही, पण माझं नागरिकांना आव्हान आहे की कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मोहीम जोरात चालू आहे. आपल्या कुणालाही काही माहिती असेल तर त्वरित पोलीस स्टेशनला कळवा. गांजा किंवा कुठले बटन गोळ्या नशिले कुठले पदार्थ MD कुणालाही काही माहिती असेल तर कळवा. तात्काळ कारवाई